आकाशचे मैदानामध्ये पुढे येतात. बॉलिंग ट्रॅक वरती आपण बघतो राजेश निकम. षटकार जरूर आला होता परंतु त्यानंतर विकेट घेण्यामध्ये देखील यशस्वी राहिलेत. यावेळेस कव्हरला निशांत फार दूरवरती. आकाश दाभाडे या खेळाडूला उगाच मावळचा वंडर बॉय म्हटलं जात नाही. पहिल्याच बॉलवरती इरादे स्पष्ट केलेत. षटकार ठोकलाय. विद्यमान क्रमांकाचे सदस्य आदरणीय अमितदादा गुटकुले साहेबांच्या वतीने प्राइज आलेले. आकाशने जर अर्धशतक इथे पूर्ण केले ना तर अमितदादा गुटकुले यांच्या वतीने आकाशसाठी 1000 रुपयाचं प्राइज असणार आहे. कुठल्याही फलंदाजाने जर अर्धशतक इथे पूर्ण केले तर 1000 रुपयाचं प्राइज असेल. मॅचकडे जाऊयात आपण. इथे मैदानामध्ये बघणार आहोत. षटकार येताना जो आपल्याला बघायला मिळाला राजेश निकम वरती आक्रमण चढवले आकाश दाभाडेने. 2 टू व्हीलर बाईक आतापर्यंत आपण पाहतोय आकाशने आपल्या आणि आकाशसाठी इथे प्राइज अजून असणार आहे. कृष्णा हॉटेलचे असणारे सर्वे सर्व आणि त्याचबरोबर मावळ भूषण. सन्माननीय प्रशांत माळस्कर साहेबांच्या वतीने आकाशच्या अर्धशतकी खेळीसाठी 1000 रुपयाचं प्राइज असणार आहे. आणि रवी घुलेने देखील अर्धशतक जर इथे पूर्ण केलं तर सन्माननीय प्रशांत माळस्कर साहेबांच्या वतीने देखील रवी घुलेला देखील 1000 रुपयाचं प्राइज असणार आहे. कारण प्रशांत माळस्कर फाउंडेशन मावळ 11 या संघाला रिप्रेझेंट करणारे खेळाडू आहेत. मॅच बॉल आलेला आहे मला वाटतं. 4 व्हीलर एक 4 व्हीलर कार आहे बघा स्टेजच्या बॅक साईडला. ज्या गाडी मालकांची गाडी असणार आहे विनंती थोडीशी गाडी ती फिरवून लावा. मला वाटतं काच तिथे रिफ्लेक्ट होत असेल. नतू दाभाडे आणि आकाशची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये असणार आहे. दुसऱ्या बाजूला मैदानामध्ये आपण बघितले गेले तर नतू दाभाडे यांच्या नावावरती देखील एक 2 व्हीलर बाईक आहे. मला वाटतं दाभाडे जर आपण पाहिले गेले तर संत तुकाराम महाराज चषक देहूगावच्या मैदानावरती 2 व्हीलर बाईक मिळवणार आहे. आकाश दाभाडे जर आपण पाहिले गेले तर तेंडुलकर ट्रॉफी या स्पर्धेमध्ये 2 व्हीलर पहिली बाईक मिळवणार आकाश. त्यानंतर आपण पाहिले गेले तर कामशेत गावच्या हप्पीच क्रिकेट स्पर्धेमध्ये देखील 2 व्हीलर बाईक मिळवणार आकाश. धन्यवाद. मॅचकडे जाऊयात. मॅच पुढे सुरू होतीये. बायकर मॅन आहेत 2 मैदानाच्या मध्ये. स्ट्रायकर तयार आहे नतू दाभाडे. धीम्या गतीने टाकलेला चेंडू मैदानामध्ये यावेळेस बघायचा आहे. इथे मैदानामध्ये आपण पाहतोय नतू दाभाडे यांच्यासाठी टाकलेला चेंडू होता. चेंडू मात्र डॉट आलेला आहे. धाफलक इथे स्थिर आहे. स्कोर कार्ड वरती 16 धावा आहेत. नतू दाभाडे कट करण्याचा प्रयत्न होता. बॅकफुटला गेले आणि तिथे मैदानामध्ये आपण बघितले गेले तर निश्चितपणे बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होताना आपल्याला बघायला मिळाला नाहीये. संघाची धावसंख्या जर आपण इथे मैदानाच्या मध्ये बघितले गेले तर धाफलकावरती धावा ज्या आहेत 16 धावा. पैलवान सुनील भाऊ गलांडे यांच्या वतीने प्राइज झालेले आहे. आकाशने जर इथे अर्धशतक वैयक्तिक पूर्ण केलं तर पैलवान सुनील भाऊ गलांडे यांच्या वतीने देखील 500 रुपयाचं प्राइज आकाशसाठी असणार आहे. स्पर्धेच्या निमित्ताने मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन असणारे कमिटी मेंबर गणेशदादा वाल्मिकी देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत. एक षटकाचा खेळ संपलेला आहे. रत्नदीप बनसोडे बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय मैदानामध्ये असेल. राजवर्धन प्रशांत शेठ भागवत. दुसऱ्या बाजूला आपण मैदानामध्ये बघतोय स्वर्गीय सुरेश नाना दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन कोटेश्वरवाडी अर्थात पैलवान शामभाऊ दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन कोटेश्वरवाडी. एका बाजूला दाभाडे ब्रदर्स आहेत तर दुसऱ्या बाजूला इंदोर इथे 11चा संघ आहे. लोअर फुल टॉस यावेळेस मैदानामध्ये बघायचं. ऑन साइडला चेंडू तिकडून काढला जाईल. ती कार्पेट खेळलेला स्ट्रोक रवी घुलेच्या हातामध्ये चेंडू आपण पाहतो मैदानामध्ये आलेला नाहीये आणि तोपर्यंत इथे आलेल्या 2 धावा आहेत. या 2 धाव्यांच्या मदतीने संघाचं वाढतं धाफलक आपण इथे पुढे जाऊन पोहोचणार. धाफलकावरती 18 धावा ज्या धाफलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल होता उडवलाय. बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेग चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आकाशच्या बॅट मधून षटकार छेडन.
आणि आपण इथे पाहतो मैदानामध्ये आकाश दाभाडेच्या बॅट मधून षटकार इथे मैदानामध्ये आलेला आहे. हार्ड हिटर आकाश दाभाडे, अनेक रेकॉर्ड आहेत आकाशच्या नावावरती. आणि आकाश हा खेळाडू जर आपण पाहिलं ना, तर एकदा सेट झाला ना, तो धावेंचा पाऊस पडत नाही, तो मुसळधार पाऊस घेऊन येतो. ओ समय सूचकता, सूझबूझ की खेळली हुई क्रिकेट मैदानामध्ये आपण बघतोय. षटकार आला आणि षटकार आल्यानंतर मात्र स्वतःची स्ट्राइक रोटेट करणं देखील तितकंच महत्वाचं आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आपण बघतो पुण्याचा रत्नदीप. ओहो, यावेळेस लेग स्टंपच्या अगदी बाहेर असणारा चेंडू मैदानामध्ये आपण बघतोय. लेग स्टिक मिक्स करणारा चेंडू, व्हाईट बॉल मैदानामध्ये आपण पाहतोय. रत्नदीप यांच्यावरती देखील थोडंसं प्रेशर जरूर आहे. बॉलिंग ट्रॅक वरती मैदानामध्ये पुण्यात बघायचंय. यावेळेस पुण्याचा लेग स्टंपच्या अगदी बाहेर असणारा चेंडू मैदानाच्या मध्ये इथे अवांतर धाव इथे जी येणार आहे. अतिरिक्त धावेडे संघाचं धावफलक जर आपण इथे बघितलं ना, तर 28 धावा, 28 रन. आणि मला वाटतं आपण पाहिलं गेलं तर सकाळीच आपण सांगितलं की काही या स्पर्धेची नियमावली आहे. फर्स्ट प्लॉटिंग मध्ये पडत असेल चेंडू 2 धावा मिळणार आहे. सेकंड प्लॉटिंग मध्ये जात असेल तर षटकार येणार आहे. रत्नदीप तयार आहे पुढे एकदा. ओहो, सरप्राईज केलं थोडस. चेंडू पडल्यानंतर मात्र डबल माइंड झाले आकाश दाभाडे. संघाची धावसंख्या आता मात्र पण इथे मैदानाच्या मध्ये स्थिर असणार आहे. स्कोर कार्ड वरती 28 धावा आहेत. दुसरं षटक मैदानाच्या मध्ये सुरू आहे. रत्नदीप देखील आपण पाहतोय, सांगतोय हम भी कुछ कम नाहीये, आमच्यामध्ये देखील क्षमता आहे. यावेळेस बॅकफुटला गेले, कट केला बॉलला, चेंडू वन बाउंस, मौके पे चौका, 4 रन. इथे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा जर आपण बघितलं तर मैदानाच्या मध्ये यावेळेस पुन्हा एकदा ड्राईव्ह केल्या बॉलला. मिड ऑफ मध्ये आपण पाहतोय अंकुश शेवकर आहेत, चेंडूला फील्ड करतील. तोपर्यंत मैदानाच्या मध्ये आलेली एक सिंगल, एक धाव इथे आली. आणि एका धावेच्या मदतीने स्कोर कार्डवरती धावा जर आपण मैदानाच्या मध्ये बघितल्या ना, तर धाफलकावरती धावा ज्या आहेत त्या 33 धावा, 33 रन, लॉस ऑफ 1 विकेट. 2 षटकं संपली आहेत. 33 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. आकाश दाभाडे आणि नथू दाभाडे जोडी मैदानाच्या मध्ये आपण इथे बघतोय. एक बॉल शिल्लक आहे, नाही झालीत ना दोन्ही. पहिल्या बॉलला डबल, त्यानंतर एक षटकार, त्यानंतर एक सिंगल, त्यानंतर एक वाईट, त्यानंतर पुन्हा वाईट, त्यानंतर एक डॉट, त्यानंतर चौकारने सिंगल. 2 षटकं संपलेली आहेत. 33 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये आता येणार आहे. पुढे एकदा राजेश निकम स्ट्रायकर मैदानाच्या मध्ये ते बघायचंय. 7 चेंडूमध्ये 20 धावा आतापर्यंत बनवल्यात. एक पहिल्या सकाळ सत्रामध्ये त्याने अर्धशतक देखील खेळलेलं आहे. दुसऱ्या बाजूला रवी गुलेने देखील अर्धशतक पूर्ण केलेलं आहे. लोअर फुल टॉस अलॉंग दी कार्पेट, लॉंग बॅक्सचा कव्हरला निशांत आहे, चेंडूला कव्हर करेल. हो, थोडेसे फंबल होत आहेत. पाता पाता चेंडू अगदी सीमारेच्या जवळ, चेंडूला मात्र तिथे अडवलं जाईल. 2 धावा तिथे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये जे येणार आहेत. आणि या 2 धावींच्या मदतीने धाफलक आता पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्डवरती 35 धावा च्या धाफलकावरती असणार आहेत. आकाश दाभाडे स्ट्रायकर तयार. या वेळेस उडवलाय बॉलला, पाठवलाय चेंडूला सीमारेषेच्या बाहेर, लोंगांच्या डोक्यावरून षटकाचे रन. षटकार आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये आला. या षटकाराच्या मदतीने संघाचं वाढतं धाफलक 41 धावा. आकाश दाभाडे ऑन फायर. यावेळेस पुण्याच्या मैदानात बघायला मिड विकेटच्या दिशेने चेंडू मात्र तिकडून काढला जाईल. चेंडूची फेकी तिथे होतीये. चांगली फेकी मैदानात बघायला मिळाली रवी घुले यांची. एक धाव जे मात्र आपण पाहतोय मैदानात येणार आहे. 42 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 12 चेंडूमध्ये 34 धावांची भागीदारी आपण या दोन्ही खेळाडूंची मैदानामध्ये बघतोय. नथू दाभाडे दुसऱ्या बाजूला आकाश दाभाडे. मॅच बॉल आलेला आहे.
या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतो ज्यांचं नुकतंच शुभागमन झालेले शेखर दादा साठे हे देखील उपस्थित होत आहेत. शेखर दादा आपलं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. विनंती या अतिथी कक्षामध्ये आपलं स्वागत आहे. आपले अगदी पायावरती टाकल्या चेंडू मैदानामध्ये आपण इथे बघतोय. सिंगल घेण्याचा प्रयत्न केला जाईल. सिंगल तरी ती घेतली. 2 धावा घेतल्यात पळून पूर्ण. तिसऱ्या धावेची मागणी आहे तिथे, पूर्ण होईल का? परंतु नकार यावेळेस मैदानामध्ये कळवला. 2 धावा इथे येणार आहेत आणि एकेरी धीर धावा देखील तितक्याच महत्वाच्या आहे. खरंच आपण म्हणतो ना, थेंबे थेंबे तळे साचे, बूंद बूंद से बनता है सागर आणि क्षणाक्षणाने बनतं युग. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा दा राजेश निकम धीम्या गतीने, धीमे चेंज ऑफ पेस, विकेट होणारे पतन. इथे आपण पाहायला गेलं तर मैदानाच्या मध्ये आता विकेट इथनाची आपल्याला पाहायला मिळाली. नथू दाभाडे मैदानामध्ये बाद होत आहेत आणि नथू दाभाडेंची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर अभि दाभाडे मैदानामध्ये दाखल इथे होत आहेत. 2 बंधू आणि त्या 2 बंधूंच्या खांद्यावरती आपण पाहत असणारी संघाची आता जबाबदारी. मला वाटतं संघातील सर्वच खेळाडू हे बंधू आहेत, सर्व दाभाडे ब्रदर्स आहेत. महाराष्ट्रातील मला वाटतं जर आपण पाहिले गेले तर माझ्या 8 ते 9 वर्षाच्या समालोचनाच्या कारकिर्दीमधला हा दुसरा संघ आहे जे फक्त एकाच आडनावाचे सर्वच्या सर्व खेळाडू आहेत. इथे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये अभि दाभाडे नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानात दाखल झालेला आहे. बेस्ट ऑलराऊंडर ऑफ मावळ अष्टपैलू खेळाडूच्या भूमिकेत सतत आपण अभि दाभाडेला बघितलेला आहे. हलक्यातनं मनगटाच्या साहाय्याने वळवलेला बॉल मिड विकेटच्या दिशेने सिंगल इथे आली. दुसरा धावेचा प्रयत्न आणि तोपर्यंत आपण मैदानात बघितलं तर आलेली एक सिंगल आहे. 1 धाव इथे आली. 45 धावा धाफलकावरती आहेत. 2 फलंदाज आतापर्यंत मैदानामध्ये बाद झालेले आहेत. 3 षटकांचा आपण पाहतो मैदानामध्ये खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 45 धावा ज्या स्कोर कार्ड वरती आहेत. पहिला संघ आपण मावळ तालुक्यामध्ये निश्चितपणे बघितला दाभाडे ब्रदर्स, त्यानंतर शिक्रापूर वाबळेवाडीचा एक संघ आहे. सर्व वाबळे आडनावाचे खेळाडू आहेत आणि मला वाटतं दाभाडे ब्रदर्स या संघाच्या नावाची चर्चा रायगड जिल्ह्यामध्ये देखील सतत होते. छोटासा आपण पाहतोय मैदानामध्ये ड्रिंक ब्रेक जरूर मैदानामध्ये इथे असणार आहे. आकाश दाभाडे आणि अभि दाभाडे या जोडीवरती मात्र सर्वांची नजर आहे. दुसऱ्या बाजूला अंकुश शेवकर आता षटक क्रमांक 4 जो मैदानामध्ये आपण बघतो इथे घेऊन येणार आहे आणि अंकुश शेवकर बघायचं यावेळेस मैदानाच्या मध्ये धावेला ब्रेक लावणार का? कारण समोर जर आपण पाहिलं गेलं तर आकाश दाभाडे सेट झालेला आहे. आतापर्यंत 10 चेंडू तो खेळलाय आणि 10 चेंडू मध्ये 29 धावा त्याने बनवलेल्या आहेत. आज हवेचा वेग मात्र उलट्या दिशेने आपण पाहतोय, जरूर बघतोय. काल आणि परवाचं जर आपण पाहिलं गेलं तर चित्राने वेगळं वातावरण गेले 2 ते 3 दिवस या मैदानावरती आपण जरूर पाहिलं. परंतु आज प्रचंड हवा आहे आणि डावखुऱ्या शैलीच्या फलंदाजांसाठी मात्र निश्चितपणे आज हे मैदान पूरक बनलेलं आहे. परंतु आकाश आणि अभि यांच्याकडे इतकी ताकद आहे, हे खेळाडू पॉइंटच्या डोक्यावरून देखील षटकार मारण्याची ताकद ठेवतात आणि विशेषतः जर स्वराज्य गावचं उर्सेगावचं हे मैदान जर असेल तर या मैदानावरती कुठेही षटकार जातात. स्विच हिट नाम लिया और शैतान हाजिर, ही ताकद यांच्याकडे आहे. षटकार खेळलाय. षटकार आपण पाहतो ते मैदानामध्ये अगदी स्विच हिटचा फटका कोणाला खेळलाय तर अंकुश शेवकर वरती आपण पाहतोय ते मैदानामध्ये चढवलेला हल्ला आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये आला. या षटकाराच्या मदतीने संघाचं धाफलक आपण ते मैदानाच्या मध्ये बघतोय. पुन्हा एकदा स्कोर कार्ड वरती 51 धावा अर्धशतक इथे पूर्ण होतोय. स्वर्गीय सुरेश नाना दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन कोटेश्वरवाडी अर्थात D11 कोटेश्वरवाडी 50 धावा इथे पूर्ण झाल्यात. अभि दाभाडे 51 धावा स्कोर कार्ड वर. यावेळेस मोठा असतो खेळण्याचा प्रयत्न. चेंडूने फक्त उंची घेतली. चेंडू हवे ते 2 खेळाडू आणि इथे काय चेंडू मात्र चेंडूवरती नजर नव्हती. 2 धावा इथे मैदानाच्या मध्ये येणार आहेत.
मला वाटतं जर आपण पाहिलं गेलं तर मैदानाच्या मध्ये अभि दाभाडेला जीवदान म्हणायला काय हरकत नाहीये. इथे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये 2 धावा इथे आलेल्या आहेत. 53 धावा ज्या स्कोर कार्ड वरती आहेत. अंकुश शेवकर पुढे आपण पाहतो लांब असा रनअप राऊंड द विकेट मारा करतोय अभि दाभाडेसाठी. आता मात्र बघायचं उडवलाय बॉलला मनगटाच्या साह्याने आसमानी टोला कडक बधडक ठोकलाय षटकार छेरान. थँक्यू. षटकार आपण पाहतो ते मैदानाच्या मध्ये आलाय. खोल दे पंख मेरे कहता है परिंदा अभी और उड़ान बाकी है. अभी तो मंजिल मेरी ये जमीन नहीं अभी तो पूरा आसमान बाकी है. आकाशाला गवसणी घालणारे आपण पाहतोय स्ट्रोक मात्र आज खेळतायत अभि आणि आकाश. पुन्हा एकदा रिव्हर्स खोदून काढलाय खंडून काढलाय षटकार छेरान. षटकार आपण पाहतो ते मैदानाच्या मध्ये आला आणि या षटकाराने संघाची धावसंख्या 65 धावा स्कोर कार्डवर आहेत. 10 चेंडू 29 खेळतोय आकाश दाभाडे. 5 चेंडू मध्ये 21 बनवतोय अभि दाभाडे. थोडस मात्र आपण पाहतो निश्चितप्रमाणे विचार करावा लागणार आहे मैदानाच्या मध्ये. पुन्हा गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहे. यावेळेस मोठा स्थगिती खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू हवेमध्ये खेळला जाईल जरूर परंतु थडम्याच्या दिशेने तिथे आपण जर मैदानाच्या मध्ये बघितले गेले तर एक सिंगल इथे आलेली आहे. दुसऱ्या धावेसाठी नकार इथे मैदानामध्ये आपण बघतोय कळवला जातोय आकाशकडून. कारण आकाशला देखील माहिती आहे की जर धावा इथे आलेल्या आहेत तर रिस्की धावा इथे घेऊन काही फारसा उपयोग नाहीये. अभि दाभाडेसाठी देखील प्राइज आलेले पहिलवान सुनील भाऊ गलांडे यांच्या वतीने अभिने देखील अर्धशतक जर पूर्ण केलं तर 500 रुपयाचं प्राइज अभिसाठी असणार आहे. 66 धावा स्कोर कार्डवर आकाश दाभाडे स्ट्राइक ऑन. यावेळेस मोठा स्थगिती खेळण्याचा प्रयत्न डीप कव्हरच्या दिशेने रत्नदीप बनसोडे. चेंडू पडला घर 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 दिशा बदलली त्याला बीट करत चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स चौकार. इथे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये षटक क्रमांक जर आपण पाहिलं ना तर मैदानामध्ये 4 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि आमचे मयूर दादा कळवत आहेत की 4 षटकांच्या समाप्तीनंतर 70 धावा ज्या धाफलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. 4 षटकं संपली आहेत. 70 धावा स्कोर कार्ड वरती आहे आणि आता मैदानाच्या मध्ये ते बघायचं यावेळेस 5वं षटक आता मात्र कोणाच्या हातामध्ये सोपवलं जाणार आहे. बॉलिंग ट्रॅक वरती मैदानामध्ये बघायच्या वेळेस पुन्हा रत्नदीप बनसोडेच्या हातामध्ये मात्र चेंडू सोपवलेला आहे. अभि दाभाडे मैदानाच्या मध्ये बघायचं पुन्हा स्ट्राइक ऑन तयार आहे. रत्नदीप बनसोडे आरडी राऊंड द विकेट. तर स्ट्राइक ऑन आपण पाहतोय मैदानामध्ये अभि दाभाडे. आज अभि दाभाडेने प्रत्येक झोन मध्ये मात्र स्ट्रोक खेळलेत. पायातले चेंडू मात्र बॅकवर्ड स्क्वेअरला षटकार खेळलेत. रिव्हरचे स्ट्रोक त्यांनी दाखवले. यावेळेस पुन्हा एकदा उडवला बॉलला चेंडूने फक्त उंची घेतली आहे. गणेश शिंदे आहे चेंडूच्या खाली परंतु झेल सुटलेला आहे. असं म्हणतात ना किस्मत मेहरबान तो अभि पहलवान. ते आज नशिबाची साथ आहे. 2 धावा इथे मैदानाच्या मध्ये पण बघतो येणार आहे. प्रचंड हवेचा वेग आपण इथे मैदानात स्कोर कार्ड वरती 72 धावा ज्या धावलकावरती आपण पाहतोय धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. स्ट्राइक ऑन पुन्हा एकदा बघायचं अभि. यावेळेस मात्र पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू खेळलाय. रवी घुले आहे चेंडूच्या खाली
आणि झेल टिपलाय तिथे. अभि दाभाडे बॅक टू द पवेलियन. आता जर आपण इथे मैदानामध्ये बघितलं गेलं तर रत्नदीपचं मात्र विशेष कौतुक आहे. रत्नदीपने पहिल्या बॉलवरती जर आपण पाहिलं तर निश्चितपणे संधी बनवली, निर्माण केली, तिथे मात्र यश मिळालं नाही. परंतु पुन्हा एकदा अभि दाभाडेला फसवण्यामध्ये मात्र तो यशस्वी राहिला. उरसेगावचे माजी सरपंच उमेशजी दामणकर यांचं देखील आपण पाहतो होतो. शुभागमन त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. बॉल ट्रॅक वरती पुन्हा बघायचं रत्नदीप. स्ट्राइक ऑन न्यू बॅटर आशिष दाभाडे. यावेळेस मोठा स्ट्रोक इथे खेळण्याचा प्रयत्न तिथे होता आणि काय झालंय तर हिट विकेट मैदानाच्या मध्ये वाजवणार आहे आशिष दाभाडे. चिकना चिकना माल तू ग चिकना है तुम्हाला. आता जर आपण ते मैदानामध्ये बघतोय नवीन बॅटर आता मैदानात दाखल होणार आहे अक्षय, जो इथे मैदानाच्या मध्ये आपण पाहतो दाखल होणार आहे. आशिष दाभाडे अगदी शून्यावरती मैदानामध्ये बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. 72 धावा ज्या स्कोर कार्ड वरती आहेत. रत्नदीपने या षटकामध्ये आपण पाहिलं धाब्याला ब्रेक लावलेला आहे. अक्षय दाभाडे या सीझन मध्ये आपण पाहिलं तर हप्पीचं आंबळेगावचं मैदान या खेळाडूने गाजवले. कोलबा टप्प्याचा बॉल होता, खोदून काढले तिथे. प्रमोदच्या डोक्यावरून मात्र चेंडू निघून जाईल. निशांत बॅकअप साठी आलाय. तोपर्यंत घेतलेली एक सिंगल एका धावेच्या मदतीने संघाचं वाढतं धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड वरती 73 धावा ज्या धावफलकावरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. बॉलर तयार. पुण्यात रत्नदीप आडी. स्ट्राइक ऑन आकाश दाभाडे. ज्या खेळाडूने आपण पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे आतापर्यंत 11 चेंडूमध्ये 33 बनवलेले आहेत. तो आकाश. स्ट्राइक ऑन तयार. वेळ पुन्हा एकदा आपण पाहतो. मी कॅप्टनचं लक्ष वेधेल. तुम्हाला निर्धारित वेळ आपण दिलेला आहे. निर्धारित वेळेमध्ये जर तुम्ही 5 षटक पूर्ण करत नसाल तर शेवटचं षटक मात्र तुम्हाला निश्चितपणे एक खेळाडू 30 सर्कलमध्ये घेऊन गोलंदाजी करावी लागेल. आकाशच्या बॅट मधून आसमानी टोला गगनभेदी गगनाला गवस निघाला षटका छेऱ्यान. शुभम शुभम नाक नक्षीदार तुझं गोर गोर गाल चालताना पोरी तुझी कंबर हाल अगं नाक नक्षी. इथे षटकार आपण पाहतोय मैदानाच्या येताना जो आपल्याला बघायला मिळाला. या षटकाराने काय लांबवरचा षटकार होता. तिथे जर आपण पाहिलं ना तर आकाशला मला वाटतं हवेचा देखील आज मात्र त्याला फरक पडत नाहीये. आज हवेच्या विरोधात देखील जाण्याची तयारी त्याने ठेवली आहे. 79 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. रत्नदीप पुण्याचा तयार असणार आहे. आडी. कोलवटप्याचा बॉल यावेळेस तिथे अगदी जमीन समांतर खेळलेला असतो. हसते हसते कडजे रस्ते ये रास्ते है 4 के चौकार. चौकार इथे मैदानाच्या मध्ये येता येणार आहे. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आपण मैदानामध्ये बघितली गेली तर पुन्हा एकदा धावफलक 83 धावा ज्या धावफलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. आणि आता मात्र आपण बघायचं मैदानाच्या मध्ये शेवटचं षटक आहे आणि ते शेवटचं षटक कोणाच्या हातामध्ये सोपवलं जाणार आहे. आकाश दाभाडे आपण पाहतोय 13 चेंडूमध्ये 43 धावा मात्र तो बनवतोय. मैदानामध्ये बघायचं पुन्हा एकदा अक्षय. स्ट्राइक ऑन तयार. तर षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये आता शेवटचा षटक घेऊन येईल तो असेल रवी घुले.
बॉलर तयार आहे. पुढे मैदानाच्या मध्ये यावेळेस रवी. यावेळेस सफल झालेत अक्षय आणि अक्षय सांगत असेल वाहती गंगा आहे तर या वाहत्या गंगेमध्ये मी देखील हात धुवून घेतला पाहिजे. हा चौका षटकार आलाय, माफ करा. षटकार आपण पाहतो मैदानामध्ये येताना आपल्याला बघायला मिळाला. या षटकाराच्या मदतीने संघाचा धावफलक देखील आता पुढे जाऊन पोहोचणार आहे. बोला तयार आहे. हा प्रकार पुन्हा एकदा चेंडू बघायचा आहे तिथे काय असेल. आताच्या 2 धावा आहेत. आताच्या 2च धावा इथे मिळणार आहेत. इथे आपण पाहतो मैदानाच्या मध्ये पुन्हा मॅच कडे तुम्हाला ते घेऊन जाणार आहे. आता 2 धावा इथे मिळतील. 2 धाव्यांच्या मदतीने बोला बॉल दे बॉल. इथे मैदानामध्ये बघायचं यावेळेस 2 धावा इथे आलेल्या आहेत. स्कोर कार्ड वरती 91 धावा आहेत. अक्षय दाभाडे आपण पाहतोय. आता मात्र आक्रमण याही खेळाडूकडून मात्र आपल्याला बघायला मिळत आहे. यावेळेस मैदानामध्ये बघायचं यावेळेस षटकार कव्हरला चेंडू मात्र खेळलाय. सिंगल इथे मैदानामध्ये आली. एका धावेच्या मदतीने संघाचं धावफलक आपण पाहतोय मैदानामध्ये पुढे जाऊन पोहोचणार आहे. स्कोर कार्ड वरती धावा जर मैदानामध्ये आपण इथे बघितलं गेलं तर आता धावफलकावरती धावा आहेत 92 धावा ज्या धावफलकावरती आहेत. आकाश दाभाडे आतापर्यंत आकाशने 13 चेंडू मध्ये 43 बनवलेले आहेत. 92 आहेत. बघायचं स्पर्धेतील दुसरं अर्धशतक पूर्ण करण्याची संधी आहे आकाश दाभाडेला. हा प्रकार बॉल होता ऑन साइडला. बॉटम हँडचा चांगला वापर इथे मैदानामध्ये पाठीमागच्या पायावरती फोर्स करत खेळलाय. काव कॉर्नरच्या डोक्यावरून षटकार छेरान. इथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये षटकार आकाश दाभाडेच्या बॅट मधून आलाय. काय स्ट्रोक होता आणि आता मात्र आकाश दाभाडेच्या बॉटम हँडचा बॅट स्विंग काय त्याने दाखवलं इथे. आकाश पुन्हा तयार आहे. स्ट्राइक ऑन. यावेळेस पुन्हा बॅक्सच्या कव्हरच्या दिशेने मात्र चेंडू खेळला. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. स्पर्धेतील दुसरा अर्धशतक पूर्ण करतोय आकाश दाभाडे. व्हॉट अ बॅटिंग. मावळचा वंडर बॉय पुन्हा एकदा मैदानावरती करून पडलाय, बरसून पडलाय. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आदरणीय अमित दादा घोटकुले यांच्या वतीने जे 1000 रुपयाचं प्राइज होतं ते प्राइज आता मात्र जमा झालेलं आहे. 15 चेंडू 53. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा रवी तयार आहे. उडवला बॉलला पुन्हा एकदा परंतु चेंडूने फक्त उंची घेतली आहे. खेळाडू नाहीये चेंडूच्या खाली. 1 धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. 2 धावा. तिसऱ्या धावेची मागणी आणि मात्र आता तिथे विकेट आली. 2 धावा इथे येणार आहेत परंतु आकाश दाभाडेसाठी टाळ्या होतील. 16 चेंडू 55 धावा. जबरदस्त बॅटिंग केली आकाश दाभाडेने. पहिला डाव इथे संपला. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर